मेट्रो मधून उतरलो आणि सगळा मूड ऑफ झाला आमचा. दोघांचा पण मोबाईल चोरीला गेला, आजीचा आणि माझा. मॉर्निंग सगळ्यांना. तर आमची आता खूप गडबड सुरू आहे आणि सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो बाहेर फिरायला. तुम्हाला मी सांगते पटकन कुठे चाललो आहे. स्टेशनला गेल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठलं जायचा प्लॅन आहे. सगळं बुक झालेलं आहे, तिकीट वगैरे सगळी बुक झाली आहे. 5:30ची ट्रेन आहे आमची. त्यामुळे सकाळी जरा थोडीशी गडबड झाली. रस्त्यावर पण कोणी नाही माहीत पूर्ण रस्ता. आणि इथे दोघे पुढे गेलेत. आम्ही आता निघालो आहोत दुसऱ्या देशात जाण्यासाठी. तर सगळ्यांसाठीच हे सरप्राईज आहे, इवन आमच्यासाठीही होतं. तर आता हा प्रवास कसा होतोय आमचा, तर तुम्ही पण आमच्या सोबत प्रवास करा. स्टेशनला पोचलो. 5:34ची ट्रेन आहे. नाही, घरापासून या ट्रेनने आलो आता आपण मेन स्टेशनला झुरिक HB-ला. ही ट्रेन श्लीरेन पासून झुरिक HB पर्यंत आलो मेन स्टेशन. आता झुरिक HB वरून बाझेलला दुसरी ट्रेन पकडायची आणि तिथून मग दुसरी ट्रेन. चला मग आता नेक्स्ट ट्रेनची वाट बघूया. लवकर टायमावर आलो. आता ट्रेन आली आहे, तर जाऊन बसूया आपण ट्रेनमध्ये. जास्त लांब जास्त टाईम वेस्ट नको करूया. बुलेट ट्रेन, सी कशी ट्रेन आहे. तर ही ट्रेन आता आपल्याला कुठपर्यंत नेणार? हा, ही ट्रेन कुठपर्यंत नेणार? हा, DDLG सारखं. हो, पण ओके. वाव, हे काय लहान मुलांचं वाटतं. लहान मुलांचं आतमध्ये दिसते. वाव, ही ट्रेन आहे. हे बघा किती बसलं. भारी एक्साइटमेंट वाटते ना ट्रेनमध्ये बसायला. या DDLGचं फील येते. तशीच आहे ट्रेन, ऑटोमॅटिक सगळं. म्हणजे काय सिस्टम आहे ह्याच्यात. ट्रेनमध्ये मॅप पण दिला आहे की कुठून चाललो आहे, कसं चाललो आहे, आणि ट्रेनची स्पीड पण येते. आता ट्रेन चालली आहे 106 km/h आणि हे डायरेक्शन पण दिसते. मग अशी 122 होतं, आता 106 झालं. ट्रेनचं नाव आहे IC178 झुरिक ते हॅम्बर्ग. आणि आपलं स्टेशन आहे नेक्स्ट स्टेशन बाझल. टेक्नॉलॉजी किती वाढली आहे बघा. मोबाईलमध्ये जो वायफाय कनेक्ट केलं IC पोर्टलचा, त्याच्यात नेक्स्ट स्टॉप कुठला आहे, स्पीड किती आहे ते पण दाखवतं. नेक्स्ट स्टॉप इन 43 minutes बाझेल. किती वेळ लागणार पोहोचायला ते पण किती वेळ लागणार आहे? 43 minutesमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 9ला पोहोचला. आता स्पीड वाढला 136. झुरिक HB टू बेझल. आणि ट्रेन निघाली वाटतं आता. ही फॅमिली रूम होती, आपण जे बसलो होतो ना, ते फॅमिली कोच होते. बघा फॅमिलीचं दिसते. हां, ते फॅमिली कोच होती, म्हणून ते 4 रूम्स होते सोबत. अच्छा. आणि ते थंडी लागायला लागली पण. हां असेल. तर हे आहे बेझल स्टेशन. सगळं स्टेशन असेल. बघा स्टेशन. वाव, मस्त. चला आता नेक्स्ट ट्रेन बघू आपली. 720ची जी ट्रेन आहे, कुठे गेली 720? मुलहाउजी, प्लॅटफॉर्म नंबर 33. म्हणजे किती प्लॅटफॉर्म आहे? 33 प्लॅटफॉर्म.
तरी 33 प्लॅटफॉर्म कुठे आहे? इकडे आहे. इकडून जायचं आहे. चला जाऊया. स्टेशनचं नाव आहे मूल हाऊस. आणि आता आपण खाली चाललोय उतरून. कसं दिसतंय स्टेशन? अजून आपण स्वित्झर्लंडमध्येच आहे, पण बॉर्डरला आहे. आता इथून जी ट्रेन पकडणार ती आपल्याला फ्रान्समध्ये घेऊन जाणार. हे स्टेशन आहे. कोणाला वाटेल का हां फिरायची जागा वाटते? असं स्टेशन कुठे बघितलं आहे का? मी तरी नाही बघितलं बाबा. आणि इथे कसं स्वच्छ करून ठेवले. दुकानं पण येथे. हे सगळे बाजूबाजूला जे दिसतंय ते दुकानं आहेत. हे बघा, हे दुकान स्टेशनच्या आतमध्ये असं. कुठलं तरी मॉन्युमेंट मध्ये आणलं. हे बघ काय ठेवलंय. हे बघ, दरवाजा उघडला. पण आम्हाला काय खायचं नाही. आता आम्ही ट्रेन पकडायला जातो आधी. दर्शीला अशी बॅग घेऊन जायची आहे. तो चाललाय. आणि हे यांना थंडी वाजायला सुरू झाली आहे. आतापर्यंत थंडी वाजत नव्हती कारण की ट्रेनमध्ये कंट्रोल्ड टेम्परेचर होतं. आता थंडी वाजायला लागली. एकदम गारगार थंडी बाहेर वाजायला आली की गारगार झालं. हात पण नाही काढू शकत नाही. चला प्लॅटफॉर्म शोधूया. बाहेर पण किती स्वच्छ. ही वेगळी ट्रेन TER. ही जाणार बेझल ते मुलहाऊजी. हे मुलहाऊजी येते फ्रान्स साईडचं बॉर्डरचं स्टेशन आहे. आणि बेझल येते स्वित्झर्लंड साईडचं बॉर्डर स्टेशन. तर ही ट्रेन ह्या बॉर्डरवरून त्या बॉर्डरवरून घेऊन जाणार. तशाच या ट्रेनचं ट्रेन टूर बघूया आपण कशी. ही अशी ट्रेन आहे. नाही हो अरे एवढं लवकर कशी सुरू झाली? आता एक गोंधळ झाला आता आमचा. आमची ट्रेन होती 7:19ला सुरू होणार होतं असं दाखवलं होतं. आज काढतो मी, कोणच नाही. 7:19ला सुरू होणार होती. आता वाजले 7:08. तर ही ट्रेन तर त्याच लोकेशनला जाणारी आहे. बट आता सेम ट्रेन आहे की नाही आहे माहीत नाही आपल्याला. बघूया एकटं घेऊन जाते आपल्याला. आणि आपण एकटेच तिकडे पण तिथे पण तो एकटा बसलाय. मग मी आता बघतोय की नक्की काय. कारण जे लिहिलेलं तर होतं बरोबर ट्रेनचं नाव, म्हणून आम्ही चढलो. पण आता ट्रेननी तर जर गोंधळ घातला काही तर आमचा सगळा पुढचा प्लॅन फसेल. हां हो ना. आणि लगेच चढलो आणि तशी सुरू झाली लगेच. म्हणजे थोडा पण आम्हाला टाइम नाही. जी ट्रेन पकडायची ती सोडून दुसरीच ट्रेन पकडली आम्ही आता. पण ती थोडीशी लवकर पोहोचेल. 10-15 मिनिट लवकर पोहोचेल. बट जी पाहिजे ती नाही मिळाली. आणि सगळे लोक टेन्शनमध्ये आले काय होईल आणि काय नाही. चला आता ही पण ट्रेन सोडली. नेक्स्ट ट्रेन श्लिएरेन घरून झुरिक HB एक लोकल ट्रेन. झुरिकवरून बेसल दुसरी ट्रेन. बेझलवरून मुलहाऊजी तिसरी ट्रेन. आता मुलहाऊजीवरून चौथी ट्रेन. मध्ये एक स्टेशन आहे. आणि तिथून अजून एक 5वी ट्रेन. म्हणजे 5 ट्रेन क्रॉस करून आम्हाला जावं लागतं. आणि फास्टेस्ट रूट आहे तरी पण 5 ट्रेन चेंज करून 4 तासात पोचणार. आणि आता आम्ही बसलो इकडे एका वेटिंग रूममध्ये आतमध्ये येऊन बसले कारण की यांना थंडी वाजायला लागली आहे. आता नेक्स्ट ट्रेन आली. हे आम्ही आता चढणार आहे
मुलाउजीवरून दिजॉन स्टेशन आहे, दिजॉनला जायचं आहे. चला चला. या ट्रेनमध्ये असे स्पेशल सीट दिले साईडला कोणाला येऊन बसायचं असेल तर. मी आले कुठून फिरून. या ट्रेनमध्ये माहिती काय लगेजची सिस्टम इथे आणि इथे असं कोणाला टाइमपास करायला बसायला असेल तर इथे येऊन बसायचं आणि मग इकडून एंट्री करायची. इकडे सगळ्यांची लोकांना बसायला जागा इकडे आणि आम्ही इकडे बसलो. ट्रेनचे सीट्स कसे आणि हे खायला टेबल आहे जर कोणाला खायचं असेल तर. पण आमच्या टेबलवर सगळ्या बॅगच आहेत. चांगलं आहे. आपण बॅगच आहेत. हे बघ, हे असं करायचं आणि इथून वरला. अरे हे पण कलरफुल. सही ना. बसायचं नाश्ता करायला. पण आता आपण नाश्ता नाही करत आहे. मगाशी किती होता? 248 हे आपण बघितलं. थोडं स्पीड नाही. फायनली दुसरा स्टॉप आला, अजून चौथा स्टॉप. आणि मी मग अशी तुम्हाला दाखवलेलं सांग. चल बेटा पटापटा. सांगा आता पुढचं स्टॉप आमचं. हा आता लास्ट ट्रेन हा 9264. 9:30ला. आता किती वाजले? तर या ट्रेननी आपण उतरलो डिजॉन स्टेशनला आणि ट्रेन लगेच बाजूच्या प्लॅटफॉर्मला येणार आहे आणि ती जाणार आहे डायरेक्ट. कुठे जाणार नेक्स्ट ट्रेन? पॅरिस. पाणी कशाने आलं? थंडी. थंडीमुळे पाणी आलं की झोपेमुळे? थंडी लागली. आमची दुसरी ट्रेन पण आली. चला दुसरं कोणतरी बसलेलं होतं सीटवर आमच्या, त्याच्यामुळे बंद झालंय. आता आमची सीट फायनल लास्ट आहे. ही किती वेळ आता उतरायला? 1.5 तास. मजा आली ना? पटापटा पटापटा ट्रेन मिळत गेल्या. 5वी ट्रेन. वाटलं नाही ना? आणि जास्त चालावं पण लागलं नाही कुठल्या प्लॅटफॉर्मवर. ह्या प्लॅटफॉर्म तिथून तिथे बस. त्यामुळे प्रवास पण मस्त वाटला. दर्शनी पण एक छान झोप काढली. फायनली पॅरिसला पोचलो. आणि वेटी स्टेशन सारखं दिसतंय. पॅरिस गार्लियन पॅरिस. काय सिस्टीम आहे. वाव. कोण बोले? हे रेल्वे स्टेशन आहे. वाव. कोण बोलेल? हा रेल्वे स्टेशन आहे असं कोण बोलेल? असंच आहे ना.
हा पण हे बघा ना काही सिस्टीम बापरे. वाव. हे आहे पॅरिस स्टेशन. आता नेक्स्ट काय कसं जायचं आता आम्हाला हॉटेलवर जायचं आहे फ्रेश व्हायचं आहे तिथून काय ती प्रोसिजर झाली आहे बघा इन्क्वायरी करायची कोणत्या साईडला कोण बोले हे स्टेशन आहे हा काय स्टेशन आहे एकदम मस्त वाटतं खायला क्लीन एकदम क्लीन परफेक्ट आणि सगळ्या ठिकाणी आता इथे आता इन्क्वायरी करणार आहे तिकिटाची आणि मग पुढे काय होते बघूया आपली तिकिटाची 3 दिवसाची तिकीट आपल्याला मिळते की नाही का डेलीची काढावी लागते प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन त्यासाठी इन्क्वायरी करून घ्यायची एकदाच. तरी आजची आणि सॅटर्डेची तिकीट आहे आमची माझी. चला तिकीट कमी आली आता नेक्स्ट एकदम पुढे टाकायचं होतं आणि मग गेट उघडला. बापरे टाइम बोलला. चला हे घ्या प्रसाद प्रसाद सांभाळून ठेवा. तर हे आपण आलो आहे पॅरिसच्या मेट्रो स्टेशनला. तर थोडा व्हिडिओ बघितलाच असेल आणि इकडची बसायची पोझिशन्स कसे आहेत असे सीट ठेवलेत फक्त बसायला आणि लोक गर्दी असं वाटतं की मुंबईच्या गर्दीतच आलो की काय. हे आली आमची मेट्रो. चल जाऊया. मेट्रो मधून उतरलो आणि सगळा मूड ऑफ झाला आमचा. दोघांचा पण मोबाईल चोरीला गेला आजीचा आणि माझा. सगळा मूड ऑफ म्हणजे सगळा मूड ऑफ झाला. काय बोलायचं काय कधी समजलंच नाही. ट्रेन मधनं कोणी मोबाईल बॅगेची जीप उघडली आणि कोणी मोबाईल काढून घेतला काहीच समजलं नाही कसं काय झालं काय नाही ते. गर्दी होती आणि आम्ही घुसलो ह्याच्यात ट्रेन मध्ये आणि नंतर उतरलो. दर्शनने बघितलं आई बॅगेची जीप उघडी म्हणून ओपन करायला बॅग बघितली तर खरोखर मोबाईल गायब झालेले दोघांचे. म्हणजे आमची पण गलती झाली. आम्हाला वाटलंच नव्हतं एवढं काय म्हणजे असं होईल चोरी होईल हा भरोसाच नव्हता. आणि आपलं आम्ही नॉर्मली फिरतो सगळीकडे तसंच फिरत होतो आणि ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये इतकी गर्दी होती आम्हाला वाटलं जागा वगैरे भेटेल. चढलो आम्ही पण कधी कोणी असं करू नये बघा. दाखवते तुम्हाला. जीप अशा होत्या. मला एक डाऊट आहे की ऍक्च्युली या जीप अशा होत्या आणि दर्शीलने जेव्हा बघितलं तेव्हा काय होतं दर्शील कसे होते ही अशी होती अशी थोडंसं दिसत होते आणि ही अशी होती. ह्याच्यातून त्याला लॅपटॉप वगैरे जमलं नाही काढायला. ह्याच्यात लॅपटॉप आहे आणि टॅब कुठे गेला आपला टॅब पण आहे त्याच्यातच. पेपर्स पण आहेत इम्पॉर्टंट ते काय नाही कोविड सर्टिफिकेट आणि त्याच्यामुळे ते त्यांना जमलं नाही. मोबाईल आमचे ऍक्च्युली वरचे ठेवले होते आम्ही पण घाई गडबडी तर थोडीशी आमची पण चुकी झाली त्याच्यातून गेला. त्याच्या पुढे आता काळजी घेऊ की बॅग कधी पण गर्दीत न जाताना बॅग पुढे लावेन
आणि गळ्यातलं नाही घेतलं एक, म्हणजे ते असं समजलं नाही की जॅकेट. तर मोबाईल चोरीला गेला, त्याच्यामुळे आता कंप्लेंट करायला आलोय पोलीस स्टेशनला. तर ते आतमध्ये गेलेत. कंप्लेंट तर करावीच लागेल पोलीस स्टेशनच्या आतमध्ये, कारण त्याशिवाय मोबाईल आता मिळणार नाही एवढी तर गॅरंटी आहे. पण आपली कंप्लेंट केलेली बरी आहे. नंबर तर आम्ही ब्लॉक केले, सांगितलेत नंबर ब्लॉक करायला. फक्त आता ह्यांचं जायचं थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे. जर आता कार्ड इंडियाचं तिकीट आहे यांचं 11 तारखेचं, तर थोडासा तो विचार करावा लागणार आहे कसे जाणार आहेत त्या चेहरा. आले आता, काय झालं आता विचारू त्यांना काय झालं काय नाही. काय झालं नाही बोलले. नाही थोडी कोण बोलतो, मग शोधू आम्ही, भेटलं तर सांगतो. तर आता आम्ही निघालोय. थोडंसं बातचीत केली, थोडंसं बोलणं झालं त्यांच्यासोबत. तर त्यांनी सांगितलं की काही नाही, भेटणार तर नाही, म्हणजे भेटला तर ते सांगतील. त्याच्यात आमच्याकडे ते EMI नंबर पण नाही आहे मोबाईलचा. टिक दस पॅरिस